नमस्कार. मी तुषार भद्रे. भूमिशिल्प डिजिटलच्या मतदार चावडीवरून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे आणि जे मतदानापासून वंचित राहिलेले आहेत आणि मनामध्ये इच्छा असूनसुद्धा जे मतदानाला गेले नाहीत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. साधारणपणे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक जवळजवळ 9 वर्षानंतर होत होती आणि एकूणच आपण पाहिलं तर ह्या निवडणुकीला एक अशी दुःखाची किनार होती. ती अशी की बाबा आपले माजी किंवा आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे काही विमान अपघातामध्ये दुर्दैवी त्यांचा अंत झाला, निधन झालं आणि त्याची एक संपूर्णपणे ह्या निवडणुकीला एक अशी ज्याला आपण दुःखाची किनार होती आपण असं म्हणूया. सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची किंवा स्थानिक नेत्यांची अवस्थासुद्धा भिरभिरल्यासारखी झालेली होती. सर्वसामान्य माणूससुद्धा एकदम असा सुन्न झालेला होता. परंतु त्याच्यामधनं बाहेर येऊन ही सगळी आता निवडणूक प्रक्रिया जी आहे म्हणजे मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे. मी असं एक विश्लेषण करताना मी असं म्हटलेलं होतं की एकूण जरी भारतीय जनता पार्टीचे आपले जे काही क्रमांक 1चे नेते हे जरी प्रचारामध्ये नसले म्हणजे उदाहरणार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की बाबा मी ह्या प्रचारामध्ये काही भाग घेणार नाही कारण 12 जिल्हा परिषदांच्या महाराष्ट्रामध्ये आता ह्या निवडणुका होत आहेत किंवा म्हणजे त्याचं आता मतदान संपलेलं आहे, झालेलं आहे मतदान. आता आपल्याला परवा दिवशी त्याचा निकाल आपल्या हाती येणार आहे. पण तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही स्थानिक नेते होते किंवा जे सर्वात महत्त्वाचे नेते होते म्हणजे मंत्री असलेले मकरंदाबा पाटील, राज्यसभेचे खासदार असलेले आपले नितीन काका पाटील, तर ह्यांच्यावरतीच एक मोठी धुरा होती. कारण अजितदादा गेल्यानंतर तसं जिल्ह्यामध्ये असं एक ज्याला आपण म्हणतो ना की बाबा ज्यांचा कनेक्ट आहे सर्वसामान्य मतदारांशी विशेषतः ग्रामीण भागातल्या यांच्याशी कनेक्ट असणारे असे हे 2 जे काही नेते होते तर त्यांची पण सुरुवातीची अवस्था जी होती ही थोडीशी डिस्टर्ब मनस्थिती डेफिनेटली असणार. पण त्यातून सावरून ते पुढे आले आणि मग ही आता निवडणूक प्रक्रियेला एक गती दिली. भारतीय जनता पार्टीनं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे 2 नंबरचे जे काही नेते मंडळी होती किंवा आमदार होते त्यानंतर किंवा खासदार होते म्हणा किंवा आपण मंत्री वगैरे तर ही मंडळी मात्र संपूर्णपणे जिल्हा पिंजून काढताना आपण पाहिली. त्याबरोबरीनं भारतीय जनता पार्टीचं एक जे प्लॅनिंग असतं ते खूप मायक्रो प्लॅनिंग असतं आणि ते मायक्रो प्लॅनिंग करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हात कोणीच धरू शकणार नाही. तर त्यामुळे एक प्लस ज्याला आपण म्हणतो ना किंवा ॲडव्हान्टेज कुणाला ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये तर ॲडव्हान्टेज BJP अशी परिस्थिती सुरुवातीला होती. ती तशी कायम बऱ्यापैकी राहिली. पण आता ह्या निवडणुकीला जसं सुरुवातीला मी म्हटलं तसं अजितदादांच्या जाण्यानं एक दुःखाची किनार होती. त्याबरोबरीने एक सहानुभूतीची लाट होती. कारण मग जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे काही नेते मंडळी होती तर ही सगळी जे प्रचार करत असताना की आताचं जे मतदान आहे हे मतदान म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली, अजितदादांच्या विचारासाठी मतदान वगैरे अशा पद्धतीनं अर्थात साहजिक आहे कोणी वेगळं काही बोलणार नाही आणि ते अगदी स्वाभाविक होतं. त्या पद्धतीनं आता मुद्दा असं आहे की सहानुभूतीची लाट आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होती का तर आपण जर त्याचा बारकाईनं विचार केला तर सहानुभूतीची लाट होती आणि नव्हती. पण आता सहानुभूतीची लाट होती म्हटलं तर त्याच्यासाठी काय पोझिशन असेल ते आपण तालुका वाईज वगैरे आपण बोलू शकू, नाही याच्यातला भाग नाही. पण आता हा आपण जो काही एक्झिट पोल देतोय म्हणजे नेमकेपणानं 9 तारखेला आपल्या हातामध्ये जे काही जिल्हा परिषदेचं आपण देतो पण सगळ्या पंचायत समितीचं आपण देत नाही आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये काय किती गट कोणाला मिळणार आहेत किंवा मिळू शकतात तर याच्याविषयी हा एक्झिट पोल आपण देतो आहोत आणि तो अत्यंत ज्याला आपण तंतोतंत बरोबर यावा अशी एक आपली डेफिनेटली नेहमीप्रमाणे अपेक्षा आहे. आणि मी जसं मागच्या काही एपिसोडमध्ये म्हणलेलं होतं की बाबा एक्झिट पोल देत असताना त्याचं म्हणून एक तंत्र आहे, त्याचं म्हणून एक मेथड आहे आणि त्याचं म्हणून एक स्टॅटिस्टिक आहे, त्याचं म्हणून एक संख्याशास्त्र आहे आणि अनेक वर्षांचा म्हणजे इकडे 74-75 पासूनचा असणारा सगळा आपल्या सातारा जिल्ह्याचा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचा असेल जो काही राजकीय आपला अनुभव आहे म्हणजे वैयक्तिक माझा आणि त्या अनुषंगानं एक निर्माण झालेलं एक ते मॉडेल आहे. आता हे होत असताना ह्याला मी म्हटलं तसं की बाबा ह्याला एक सहानुभूतीची किनार आहे आणि मग सहानुभूतीची किनार जर असेल आणि ती जर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तिनं काम केलं तर त्याचा परिणाम निश्चितपणानं होऊ शकतो. आणि मी म्हटलं की नाहीसुद्धा त्याचं कारण असं आहे की आपल्याला साधारणपणे आपण बघितलं की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गणामध्ये आणि प्रत्येक गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोणीच मागं राहिलं नाही. सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये
पैशाचा जो वापर झाला तो अक्षरशः थक्क करून टाकणारा होता. म्हणजे आपणच ह्यापूर्वी काही एपिसोड दिले होते, त्याच्यामध्ये सुद्धा काही काही त्या त्या तालुक्यातल्या लोकांनी कॉमेंट करून सांगितलं होतं की साहेब सगळं खरं आहे, पण लोकशाही खरंच अस्तित्वात आहे का? आमच्याकडं बाबा मताला ह्यांच्याकडून 3,000 रेट चालला आहे, त्यांच्याकडून 4,000 रेट चालला आहे. काही लोकांनी अशा कॉमेंट केलेले आहेत. म्हणजे त्या सगळ्या आपल्या चॅनलवरती, आपल्या त्या यूट्यूब चॅनलवरती त्या उपलब्ध आहेत. म्हणजे मी मनाचं काही सांगत नाही आहे. काही ठिकाणी बाबा 1,000 रुपये चालू आहे, आमच्याकडे 2,000 चालू आहे. मग जर पैशाचा ह्या पद्धतीनं बाजार होत होता किंवा झालेला आहे असं आपण गृहीत धरलं, तर मग सहानुभूती नाही आपण असा त्याचा अर्थ आपला एक वेगळा निघू शकतो. कारण सहानुभूती असती त्यावेळेला काही नसतं, बाकी आम्हाला काही नको, आम्हाला फक्त दादांना श्रद्धांजली व्हायची म्हणून मतदान करायचं आहे, असा एक भाग असतो. आता असा किती मतदार असेल तर डेफिनेटली अजितदादांचा आपल्या जिल्ह्यावर असणारा प्रभाव लक्षात घेता 20% तर निश्चितपणानं असे काही मतदार असतील की ते म्हणले असतील की नाही, आम्ही अजितदादांसाठी, अजितदादांचं एक श्रद्धांजली म्हणून, अजितदादांसाठी म्हणून आम्ही मतदान करणार आणि ते आम्ही घड्याळ्या चिन्हावरती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करणार असं निश्चित झालेलं असेल. म्हणजे सगळ्यांनाच आपण ह्या भावामध्ये आपण गैर ठरवणं किंवा ह्या भावामध्येच त्यांना अगदी ह्या लोकशाहीचा बाजार जो काही मांडला गेलेला आहे त्याच्यामधलंच असं ठरवणं ते योग्य होणार नाही. कारण बरेचसे प्रामाणिक मतदार आहेत, त्यांची पण मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. तर त्याच्यामुळं पण एका दुसऱ्या बाजूनं हा सगळा आर्थिक सगळी जी उलाढाल झाली ती झाली का नाही झाली, सगळे ढाबे फुल होते का नव्हते, कुठली कुठली हॉटेल कोणी कोणी बुक केलेली होती, तिथे जेवणावळी चालू होत्या की नाही. म्हणजे साताऱ्यामध्ये गमतीनं माझ्या एका मित्रानं सांगितलं की अरे जरा दुपारी 2 नंतर गेलं ना तर मटण शॉपमध्ये अलीकडे मटण मिळत नाही आहे. तर मी त्याला म्हटलं अरे असं काय झालं, तर तो म्हटलं मटणवाले सांगतात की आमच्याकडं आता मालच शिल्लक नाही, कारण सगळं जे काही आहे ते सगळं त्या निवडणुकीच्या निमित्तानं ते सगळं तिकडं गेलेलं आहे. म्हणजे हे कुठं जातं तर गावोगावी जेवणावळी वगैरे वगैरे वगैरे. आता हे आपण लोकशाही अशा पद्धतीनं योग्य का अयोग्य, हे घटनात्मक का अघटनात्मक, तर मला असं वाटतं की हे अयोग्य आहे. पण आता ती जर वस्तुस्थिती म्हणून समोर आली असेल तर मात्र आपल्याला ते स्वीकारण्याशिवाय आपल्या हातामध्ये दुसरं काहीच राहत नाही. आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतील आणि लोक जर त्यालाच निवडणूक प्रक्रियेचा भाग समजत असतील तर मग लोकशाहीमध्ये दोषी आपणच आहोत ना, नेते किंवा पक्ष दोषी नाही आहेत. कारण आपण मतदार आहोत, आपण लोकशाहीमधले राजे आहोत. आपण म्हटलं जातं मतदार जे आहेत ते नागरिक, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, असं आपण घटनेच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे. पण मग आपण हे सगळं ॲक्सेप्ट करत असू तर मग त्याला काही पर्याय राहत नाही. हा एक भाग झाला. एक्झिट पोल एक्झॅक्टली देत असताना काही अडचणी जरी असल्या तरीसुद्धा आपण तो करेक्ट देण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी समजा घड्याळ आणि धनुष्यबाण आणि कमळ यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामना होता किंवा ह्यांच्यामध्ये संघर्ष होता. आता ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हे तीनही पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजितदादांची असणारी NCP हे सगळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहेत ना, सरकारमध्ये आहेत हे. मग त्याच्यामुळं फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मात्र आम्ही तुमच्या विरोधामध्ये, म्हणजे हेही एक प्रकारे म्हणून विरोधक आहे कुठं, म्हणजे विरोधक नाहीच आहे. म्हणजे हे समजा ह्या तिघांचं मिळून हे जिल्हा परिषदेवर किंवा पंचायत समितीवर राज्य येणार आहे. याच्या पलीकडं म्हणजे जे फक्त ह्या तिघांनाही विरोध करणार आहे, म्हणजे कारण हे तिघं सत्ताधारी आहेत आणि ह्या युतीचं सरकार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते ह्यांना विरोध करणारे आहेत कोण, ते एक तर राष्ट्रीय काँग्रेस, तर त्यांचे फार उमेदवारच उभे नाही आहेत. निवडून येण्याची शक्यता एखाद दुसऱ्या उमेदवाराची आहे. त्याच्यानंतर विरोधक सच्चे खरे विरोधक कोण आहे तर बाबा मनसे आहे, तर मनसेचे उमेदवार बोटावर मोडण्या इतके पण उभे नाही आहेत. दुसरा पक्का विरोधक कोण आहे तर आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्यांचे पण काही फार उमेदवार उभे नाहीत. 65 गटांपैकी 9 ते 12 गटामध्ये फक्त त्यांचं हे आहे. म्हणजे विरोधक म्हणून जर विचार जर केला तर इथं विरोधक कोणीच नाही आहेत. मग शिवसेना, एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये संघर्ष आहे. तर मुद्दा आता काय आहे की बाबा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कुणाचा होणार, इतकाच मुद्दा आहे. म्हणजे तिघांचीच संपूर्णपणे मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता येणार आहे. ह्याच्यामध्ये काही कुठल्या ज्योतिषाकडे जायची गरज नाही आहे. मग हे योग्य आहे का, तर मग हा खेळच आहे ना सगळा. म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आम्ही एकत्र बसणार आणि गाव पातळीवरचे गावकीच महत्त्वाची असणारी इलेक्शनच्या वेळेला आम्ही एकमेकांच्या समोर राहणार, लोकांची फसवणूक करणार आणि पुन्हा एकत्र आल्यानंतर पुन्हा आम्ही तिथं बसणार आणि पुन्हा आम्हीच राज्य करणार. म्हणजे एका प्रकारेनं हा खेळ मांडी गेला लोकशाहीचा. याच्यापेक्षा ह्याला आपण काहीही म्हणू शकत नाही.
पण आता ही वस्तुस्थिती आहे आणि आपण स्वीकारली पाहिजे. ज्या पद्धतीनं मतदान झालं आहे तर ते मोठं मतदान काही कमी झालेलं नाही आहे, मोठ्या प्रमाणात मतदान झाले. त्यातली काही टक्केवारी आपल्याकडे आलेली आहे 3.5पर्यंतची. कारण आता हे संपूर्ण यंत्रणा जी आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी ती शेवटची जी आकडेवारी जी आहे पर्सेंटेज ऑफ वोट, तर हे देण्यासाठी लगेच ते घाई करत नाहीत. म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीला जी काही पर्सेंटेज आपल्याला मिळालं होतं ते दुसऱ्या दिवशी, म्हणजे 21 तारखेला समजा मतदान झालं, ज्या दिवशी मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी नेमकेपणानं आकडेवारी आपल्या हातामध्ये आलेली होती. आणि बरोबर आहे, ते संपूर्णपणे त्या निवडणूक आयोगाला पाठवणं, त्यांच्याकडनं मग ते सगळं सँक्शन होतं आणि मग ती येते. समजा 1-2% इकडे तिकडे फरक पडला तरीसुद्धा आज अधिकाऱ्यांना वेठीस धरणारे पण लोक असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांचं काही निवडणूक निर्णय अधिकारी जे आपल्या प्रत्येक तालुक्यामधले आहेत तर त्यांचंही काही त्याच्यामध्ये दोष नाही. तर त्याच्यामुळं 3:30 वाजेपर्यंत जी टक्केवारी ती आपल्या हातामध्ये आहे. आणि मग मॅक्झिमम किती मतदान येऊ शकतं हे आपण मात्र स्टॅटिस्टिक किंवा अंदाज आपण बांधू शकतो, तर त्याविषयी आपण भाष्य करणार आहोत. पण एकूणच हा निवडणुकीचा हा जो खेळ मांडला गेलेला होता ह्याच्यामध्ये कोण कोणाचा विरोधक होता, खरं सांगायचं झालं तर ह्या तिघांमध्ये एकत्र जेव्हा ते राज्य करतायत मग विरोध कोणाला होता, मग विरोधाच्या फैरी का झाडल्या गेल्या, बरोबर. मग इथं विरोध आहे तर मग वरती तुम्ही सत्तेमधनं बाहेर पडा ना. तर तसं होत नाही. मग तसंच आता ना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या संदर्भामध्ये, पंचायत समितीच्या संदर्भामध्ये होणार. हां चला निवडणूक झाली आता ओके काही प्रॉब्लेम नाही आहे, वरती आपलं राज्य खाली आपली पुन्हा युती करूया आणि आपण राज्य करूया, असंच ते होणार आहे. तर त्याच्यामुळं एकूणच जर लोकशाही प्रक्रियेमधली आपल्याकडची ही निवडणूक पाहिल्यानंतर आणि जर मागं आपण जाऊन काही विचार केला किंवा काहीतरी वैचारिक बैठक होती, प्रत्येक पक्षाचा काहीतरी वेगळा विचार होता, त्या वैचारिक बैठकीवरती ते संपूर्णपणे त्यांचं राजकारण होत होतं. प्रत्येकाचा अजेंडा हा सर्वसामान्यांचा विकासाचा जरी असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी एक वैचारिक असं निश्चितपणानं होतं सगळं. पण आता ते काही राहिलं असं आपल्याला दिसत नाही आहे. सत्तेमध्ये असणं हेच फक्त महत्त्वाचं आहे, सत्तेच्या जवळ असणं महत्त्वाचं आहे किंवा सत्तेमध्ये आपण असणं एवढंच महत्त्वाचं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ते लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे, पण वस्तुस्थिती आहे आणि आपण ती आता स्वीकारलेली आहे. त्यामुळं आपल्या हातामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि त्याला असा ठोस काही पर्याय उभं राहील किंवा राहतोय असंही आपल्याला दिसत नाही. त्यामुळं आहे त्याच्यामधलाच एक्झिट पोल असेल, आहे त्याच्यामध्येच आपण हे सगळं भाष्य करतोय. तेव्हा मी अधिक ह्याविषयी काही बोलणार नाही. पण एक्झिट पोलकडे वळताना मी थोडंसं मागची 2017ची जी काही निवडणूक झालेली होती तर त्यावेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये 19,66,013 एवढे मतदार होते आणि मतदान जे झालेलं होतं ते 13,54,546 म्हणजे 68.90% एवढं मतदान झालेलं होतं. म्हणजे 69% जवळजवळ मतदान झालेलं होतं 2017च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेला. आता त्यावेळेला गट किती होते तर 64 गट होते आणि 128 गण होते. आता काय झालेलं आहे तर 65 गट झालेले आहेत आणि 130 गण झालेले आहेत. आता त्याचा जर विचार जर केला तर मागच्या निवडणुकीमध्ये सातारा तालुक्यामध्ये 10 गट होते, यावेळेला 8 गट राहिले, म्हणजे 2 गट कमी झाले. पण कोरेगावमध्ये 1 वाढला, खटावमध्ये 1 वाढला आणि फलटणमध्ये 1 वाढला. म्हणजे 2 कमी झाले आणि 3 वाढले, म्हणजे फक्त 1च वाढला त्या अर्थानं. म्हणून 64चे 65 हे आपल्याकडं गट झाले. आणि त्यावेळेचं जे मतदान मी म्हटलं तसं 69% जवळपास ते झालेलं होतं. आता यावेळेचं जे काही आपलं मतदान आहे किंवा मतदान जे झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जर एकूण मतदान जर आपण विचार केला आपल्या सातारा जिल्ह्यात तर 21,94,110 एवढं मतदान संपूर्णपणे आपल्या या संपूर्णपणे निवडणुकीमध्ये होतं. मग आता मागच्या तुलनेनं आपण जर विचार केला म्हणजे 2017 साली किती मतदान होतं तर 2017 साली 19,66,013, आता झालं 21,94,110, म्हणजे वाढलं किती तर 2,28,097, म्हणजे 2,28,000च्या वर मतदान ते ह्या वेळेला निश्चितपणानं वाढलेलं आपल्याला दिसलं. आता यावेळेला जे गट किती होते तर 65 गट होते आणि 130 गण होते हे आपल्याला माहिती आहे. आता मी प्रत्येक तालुक्यामध्ये किती गट आणि गण होते हे मी आत्ता बोलत, कारण एक्झिट पोलच्या वेळेला आपण त्या गटांच्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू. आता ही जी निवडणूक झाली ह्या निवडणुकीला जसं अजितदादांच्या अकाली जाण्याचं जे झालं होती, किनार होती, ती दुःखाची किनार होती, पण तरीसुद्धा ह्या निवडणुकीमध्ये गटासाठी म्हणून म्हणजे जिल्हा परिषदेसाठी 231 एवढे उमेदवार होते. त्याच्यामध्ये 96 महिला होत्या आणि 135 पुरुष होते.
तर गणामध्ये 395 उमेदवार होते, त्याच्यामध्ये 205 पुरुष तर 190 महिला होत्या. आणि जे काही आपल्यासमोर ज्याला आपण मतदार वोटिंग मशीन जे आलेलं होतं, त्याच्यामध्ये गटासाठी मतदान करण्यासाठी पांढरा रंग होता म्हणजे त्या मशीनवरती, आणि गणासाठी गुलाबी होता. ते आपण ज्यांनी मतदान केलं आहे त्यांनी ते निश्चितपणाने पाहिलेलं आहे. 2877 एवढी मतदान केंद्र होती. आणि मग आपले जिल्हाधिकारी असतील किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये नेमलेले संपूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि त्याबरोबरीनं पोलीस प्रशासन असेल, तर त्यांच्यावरती किती मोठा ताण होता हे समजून आपल्याला यावं आणि त्यांनी कशा पद्धतीनं हे सुविहितपणे पार पडलेलं आहे, तेव्हा त्यांचं पण आपल्याला निश्चितपणानं अभिनंदन केलं पाहिजे. मग ते अभिनंदन करत असताना काय नेमकी परिस्थिती होती, तर 2877 एवढे मतदान केंद्र होती. आता पोलीस यंत्रणेचा जर आपण विचार केला तर 195 अधिकारी, 2900 कर्मचारी, त्यानंतर 4300 होमगार्ड, त्यानंतर RCB प्लाटून, SRPF वगैरे हे त्यांचे 295, एकूण 7690 एवढं पोलीस प्रशासनाकडून किंवा पोलीस यंत्रणेकडून ही संपूर्ण निवडणूक पार पाडण्यासाठी म्हणून एक व्यवस्थित प्लॅनिंग केलं गेलं होतं. आणि त्याच्यासाठी 7690 हे एवढ्या संख्येनं लोक, ते अधिकारी असतील, मग ते कर्मचारी असतील किंवा ते बाकी सगळ्या दलामध्ये काम करणारे लोक असतील, तर त्यांनी ही मेहनत घेतलेली आहे. आणि अक्षरशः डोळ्यात तेल घालून ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये संरक्षण करणं असेल, कुठं वादविवाद होऊ नये झाला तर तो तिथल्या तिथं मिटावा म्हणा, किंवा संरक्षणाचं बेसिक जे काम असतं ते हे एवढं पोलीस यंत्रणेनं केलेलं आहे. आणि बाकी कर्मचारी आणि हे ते आपल्या महसूल खात्याच्या वतीनं जे काही ती संख्या प्रचंड मोठी आहे. तेव्हा मग सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आहेत म्हणजे प्रत्येक तालुक्याचे, आणि त्याबरोबरीने आपले जिल्हाधिकारी, तर यांनीसुद्धा ती संपूर्णपणे यंत्रणा जी काही राबवली. आणि त्याच्यामध्ये कुठंही फार मोठा असा ताणतणाव किंवा काही फार मोठी गडबड गोंधळ झाला आहे. आता काही एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये 2877 केंद्रापैकी काही केंद्रांवरती समजा 1-2-4 ठिकाणी झालं असेल म्हणजे मशीन बंद पडणं किंवा असे तांत्रिक, तर त्याला आपण फार मोठी काही चूक म्हणा किंवा फार मोठी त्याला गलथानपणा असं काही म्हणू शकत नाही. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की पोलीस यंत्रणा असेल किंवा महसूल यंत्रणा असेल आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व बाकी जे काही सगळ्या यंत्रणा असतील, तर ह्यांनाही अत्यंत उत्तम रीतीनं कामगिरी करून हे संपूर्णपणे ही प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदान झालेलं आहे. आता तुम्हाला सांगतो की एकूणच आपल्याला 3:30 वाजेपर्यंत महाबळेश्वर तालुक्यामध्ये किती टक्के मतदान झालेलं होतं, तर साधारणपणे तिथं मुळात मतदान जे महाबळेश्वर तालुक्यामध्ये ते 36,257 आहे, त्यापैकी 58.56% एवढं मतदान 3:30 वाजेपर्यंत झालं होतं. आणि ते साधारणपणे 5:30 जी काही मुदत होती नंतर, तर त्याचा जर विचार केला ते 68 ते 70% मतदान हे महाबळेश्वर तालुक्यामध्ये झालं असण्याची शक्यता आहे. त्याचे डिटेल्स आणि खरे आकडे आपल्याला उद्या किंवा खूप लेट नाईट मिळणार आहेत. वाई तालुक्यामध्ये सुद्धा 3:30 वाजेपर्यंत एकूण मतदार जे आहेत ते 1,39,433 होते. त्याच्यामध्ये 69,632 म्हणजे जवळजवळ 49-94 म्हणजे 50% मतदान हे तोपर्यंत झालं होतं. पुढचा अंदाज घेतला तर 65 ते 68% या ठिकाणी मतदान पूर्ण झालं असावं किंवा होण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे. खंडाळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 3:30 वाजेपर्यंत 53% वर मतदान झालं होतं. म्हणजे 98,291 मतदारापैकी 52,190 मतदारांनी मतदानाचा हक्क 3:30 वाजेपर्यंत बजावलेला होता. त्यामुळे तिथं 60 ते 62% मतदान हे मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला असं वाटतं आम्हाला की झालं असेल. फलटणमध्ये मात्र 3:30 वाजेपर्यंत 54% मतदान झालेलं होतं. आणि फलटणमध्ये आपल्याला माहिती आहे की रामराजे विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर यांच्यामधला जो संघर्ष आहे तो संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे तो संपूर्णपणे. त्यामुळे जिथं जिथं असे संघर्ष आहेत ना, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये मताचा टक्का वाढताना आपल्याला दिसतोय. अर्थात एकूणच सगळीकडे तीच अवस्था आहे निश्चितपणानं. पण फलटणमध्ये 2,53,227 पैकी 1,37,168 एवढं मतदान झालं होतं आणि 54% मतदान झालं होतं. आणि तिथल्या मताचा वेग आणि तिथला संघर्ष लक्षात घेता 72 ते 74%
मतदान त्या ठिकाणी हे मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मतदान झालं असण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे. माणमध्ये सुद्धा 1,75,451 एवढं मतदान आहे, पण 3:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सुद्धा 54.30% म्हणजे 95,269 एवढं मतदान झालेलं होतं. आणि तिथलाही वेग आणि तिथलाही संघर्ष, कारण माण म्हणलं की जयाभाऊंच्या विरोधात असणारे मग देशमुख असतील, देसाई असतील किंवा अन्य सगळी मंडळी, आणि त्यांच्यामधला सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होत असतो आणि तो कलगीतूर आपण या निवडणुकीच्या निमित्तानं वाचत असतो किंवा आपल्याला तो पाहायला मिळत असतो. त्यामुळे इथं सुद्धा 72 ते 74% मतदान होण्याची शक्यता एक आपल्या तो आकडे जाण्याची शक्यता आपल्याला दिसते. खटाव तालुक्यामध्ये साधारण 3:30 वाजेपर्यंत 51.36% मतदान झालं होतं. म्हणजे 2,40,169 पैकी 1,23,354. त्यामुळे खटावमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आहे. तर त्यामुळे तिथं सुद्धा 71 ते 74% एवढं अंतिम मतदान झालं असण्याची शक्यता निश्चितपणे आहे. कोरेगावमध्ये 1,98,768 एवढं मतदान आहे. 3:30 वाजेपर्यंत 1,02,339 म्हणजे 51.49% मतदान झालेलं होतं. तिथं सुद्धा 70 ते 72% मतदान अंतिम ह्याच्यापर्यंत झालं असण्याची शक्यता आहे. साताऱ्यामध्ये सुद्धा 2,80,351 एवढं मतदान होतं. त्याच्यामध्ये 3:30 वाजेपर्यंत 47%च्या वर मतदान झालं होतं. त्याची जी आकडेवारी होती ती 1,32,175 होती. त्याच्यानंतर जावळीमध्ये पुन्हा 46% मतदान 3:30 वाजेपर्यंत झालेलं होतं. म्हणजे 92,001 एवढं मतदान तिथं ॲक्च्युअल आहे. 42,541 3:30 वाजेपर्यंत एवढं मतदान झालेलं होतं. पाटणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे, देसाई गट असेल, पाटण गट असेल, त्यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. तिथं सुद्धा पाटणमध्ये 3:30 वाजेपर्यंत 48%च्या वर मतदान झालेलं होतं. म्हणजे 2,73,556 पैकी 1,31,371 एवढं मतदान तिथं झालं होतं. पण तिथं सुद्धा साधारण 48% मतदान हे होतं 3:30 वाजेपर्यंत. अंदाजे साधारण 62 ते 64% मतदान हे मतदानाची वेळ संपेपर्यंत झालं असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. कराडमध्ये एकूण मतदान जे आहे ते 4,06,606 आणि 3:30 वाजेपर्यंत 2,12,264 एवढं मतदान झालेलं होतं. म्हणजे 52%च्या वर मतदान तिथं झालं होतं. आणि कराडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आहे. आणि तिथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यानंतर आपलं राष्ट्रीय काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, तर ह्या तसा तिरंगी तिथं सामना आहे. पण अर्थात राष्ट्रीय काँग्रेस म्हणावं तेवढं त्यांचे उमेदवार उभे नाहीत, पण तरीसुद्धा तिथला सामनासुद्धा अटीतटीचाच आहे. आणि तिथलेच आपले भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भोसले असल्या कारणामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षही आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर तिथं 2,12,264 एवढं मतदान 3:30 वाजेपर्यंत झालं होतं. तर तिथं सुद्धा 68 ते 70% मतदान झालं असण्याची शक्यता साधारणपणे आहे. आणि एकूण जर आपण जिल्ह्याचा जर विचार केला तर ॲव्हरेज ज्याला आपण म्हणतो की सरासरी बाबा जिल्ह्यामध्ये किती मतदान झालं, तर ते 70 ते 72% एवढं मतदान जिल्ह्यामध्ये झालं असण्याची शक्यता आपल्याला आहे. म्हणजे जर मी म्हटलं तसं 2017मध्ये साधारण 68-69% मतदान झालं होतं, त्याच्यापेक्षा 1-2% यावेळेला म्हणजे एक आपण म्हणूया की नवीन विक्रम झाला तयार असं म्हणता येईल आपल्याला. तर साधारणपणे ही अशी पोझिशन आहे. आता मुद्दा असा आहे की आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये नेमकेपणानं आपला एक्झिट पोल काय आहे त्याकडं वळूया आपण. त्याच्यामध्ये महाबळेश्वरमध्ये 2 गट होते. आणि अर्थातच मी पंचायत समितीचा विषयी भाष्य करणार नाही. आपण जिल्हा परिषदेच्या गटांच्या अनुषंगानं हा संपूर्णपणे एक्झिट पोल देतो आहोत की काय तिथं नेमकेपणानं होऊ शकतं. आणि मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं की एकूणच ह्या निवडणुकीला अजितदादांच्या जाण्यामुळं एक निश्चितपणानं दुःखाची झालर होती, एक दुःखाची कड होती आणि त्याबरोबरीनं ज्याला आपण म्हणतो की सहानुभूतीची सुद्धा लाट होती, निश्चितपणानं होती. आणि ती असतीच, म्हणजे कुठलीही निवडणूक असो. असा जर माणूस अचानक गेला, त्यांचा तर अंत अजितदादांचा अत्यंत दुर्दैवी अंत होता. तो अपघातच आपल्याला सगळ्यांना धक्का देऊन गेलेला असा तो होता. त्यामुळं ती सहानुभूतीची लाट होती का, तर होती आपण असं गृहीत धरलं तर, आणि नव्हती असं गृहीत धरलं तर, अशा दोन्ही अँगलनं विचार करून आपण हा एक्झिट पोल साधारणपणे
प्रत्येक तालुक्यामध्ये काय होईल तर महाबळेश्वरमध्ये 2 गट आहेत, त्याच्यामध्ये धनुष्य आणि एक धनुष्य आणि एक घड्याळ तिथे येण्याची शक्यता दाट आहे. वाईमध्ये 4 गट आहेत आणि वाईमध्ये मकरंद आबांचा जो काही गावोगावी असणारा त्यांचा जो काही कनेक्ट आहे आणि त्यांच्या मागं जे काही आमदारकीच्या वेळेला वाई तालुका ज्या मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिलेला होता त्याचा विचार करता आणि असणारी ही सहानुभूती म्हणजे अजितदादा नसणं यांची त्याचा विचार करता वाईमध्ये मात्र मला असं वाटतं की 4ही गटामध्ये हे निश्चितपणानं घड्याळाकडं वाई तालुका झोपलेला असेल. खंडाळ्यामध्ये 3 गट आहेत, त्याच्यामध्ये एक गट जो आहे तोच फक्त कमळाकडे जाईल, पण 2 गट जे आहेत ते घड्याळाकडे राहतील असा एक साधारणपणे अंदाज या ठिकाणी आहे. फलटणमध्ये 8 गट आहेत आणि इथं अटीतटीचा सामना आहे. म्हणजे रामराजे साहेबांचा जो आपण आता गट म्हणूया, रामराजे साहेबांचा असणारा गट धनुष्यबाण म्हणून ते निवडणूक लढवत होते आणि त्याच्याबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळही त्या ठिकाणी होतं आणि इतरही पक्ष आहेत. पण साधारणपणे तिथं फलटणचा जर आपण विचार केला तर तिथं 4 कमळ आणि तीन ते साधारणपणे धनुष्यबाण आणि एखादं त्या व्यतिरिक्त अशी एक शक्यता म्हणजे 4-3-1 असं काही होण्याची शक्यता आपल्याला दिसते. माणमध्ये 5 गट आहेत, 5 त्याच्यामध्ये एखादाच गट हा घड्याळाकडे जाईल, अन्यथा बाकीचे 4 गट आहेत ते कमळाकडे येतील. कदाचित तो गट मी म्हणतोय तो घड्याळाचा जो काही मिळेल किंवा तो राहील त्याच्यामध्ये सुद्धा त्या सहानुभूतीचाच विचार निश्चितपणानं असेल किंवा त्या पद्धतीनं मतदान होईल. पण माणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबा आर्थिक उलाढाल झालेली आहे. तर ह्या कॉमेंट आपल्याला आपल्याच यूट्यूब चॅनलवरनं लोकांनी जे आपल्याला दिल्या आहेत लिहून पाठवलेले आहेत, तर त्याचा विचार करता या ठिकाणी म्हणजे सगळीकडेच झालेलं आहे. म्हणजे फक्त मांडला काही आपण वेगळं काढायला नको, सगळीकडेच पैशाचा बाजार हा झालेला आहे आणि तो दिसतोय आपल्याला आणि ते लोक बोलत आहेत, उघडपणे बोलत आहेत. तर ते माणमध्ये एखादा गट जाऊ शकतो म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून किंवा 5-0 पण होऊ शकतं किंवा 1-4 होऊ शकतं, असं एक साधारण हे पोझिशन आहे. खटावमध्ये 7 गट आहेत, पण खटावमध्ये साधारणपणे मला असं वाटतं की घड्याळ हे अधिक असेल. म्हणजे घड्याळाचे साधारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 गट हे ते विजयी होऊ शकतात आणि 2 गट आहेत ते कमळाकडे जाऊ शकतात. त्याच्यानंतर कोरेगावमध्ये हे धनुष्यबाण विरुद्ध घड्याळ तर असा तो सामना एक मोठ्या प्रमाणामध्ये होता. तर त्याच्यामुळं धनुष्यबाण म्हणजे महेश शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडणूक आहे किंवा ते तिथले आमदार आहेत. तर त्याच्यामुळे कोरेगावमध्ये 4-1 ठिकाणी धनुष्यबाण हे विजयी होताना दिसेल आणि घड्याळ हे 2 ठिकाणी विजयी होताना दिसेल. कमळ काही त्या ठिकाणी फुलेल असं काही दिसत नाही आपल्याला. साताऱ्यामध्ये 8 गट आहेत, 8. साताऱ्यामध्ये एखादा गट फक्त घड्याळाकडे जाईल, एखादा, ती सुद्धा अशी एक शक्यता आपण वर्तवतोय. म्हणजे आपण गॅरंटेड म्हणत नाही, कारण हा शिवेंद्र बाबा यांचा बालेकिल्ला आहे. त्यांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मानलं जातं. काही भागामध्ये आपले म्हणजे जो कोरेगाव तालुक्यामध्ये जो भाग गेलेला आहे म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीसाठी कोरेगाव विधानसभेमध्ये गेलेला आहे, त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये आपल्या महेश शिंदे साहेबांचा सुद्धा आहे प्रभाव, नाही अशातला भाग नाही. पण तरीसुद्धा सातारामध्ये एखादा गट फक्त घड्याळाकडे जाईल किंवा दुसरीकडे जाईल, पण अन्यथा कमळ सगळीकडे फुललेलं आपल्याला दिसेल. जावळीमध्ये 3 गट आहेत आणि जावळीमध्ये फक्त तिन्ही ठिकाणी कमळ फुलताना आपल्याला दिसेल. पाटणमधला सामना देसाई विरुद्ध पाटणकर गट हा जो काही अटीतटीचा होता, मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्यजित पाटणकर किंवा पाटणकर गट हा खूपच मागं गेलेला होता, खूपच मायनसमध्ये होता आणि खूप अंतर पडलेलं होतं. परंतु सत्यजितदादा पाटणकरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र त्यांचा जो गट होता त्याच्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं की आता आपली कामं निश्चितपणानं होतील आणि आपण सत्तेच्या जवळ आहोत आणि हा सत्यजितदादांनी घेतलेला निर्णय तो योग्य आहे. त्यामुळे त्यांचा जो गट होता जो विस्कटलेला होता
तो पुन्हा एकत्र संपूर्णपणे आला. अशी परिस्थिती जरी असली तरीसुद्धा तिथं आपले शंभूराज देसाई जे आहेत ते आता सध्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळं ते आणि दुसरी गोष्ट त्यांचा प्रभाव तर प्रचंडच आहे, कारण त्यांची सातत्याने त्यांचा जो विजय आहे तो कधी शेकड्यातला नाही, तर हजारानं वाढत 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 गेलेला आहे. आणि तिथं मशालेचे जरी काही उमेदवार उभे असले तरीसुद्धा जे शिवसैनिक आहेत त्यांनी मशाल नाकारली आहे, असं आपल्याला आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा दिसलेलं आहे, नाही अशातला काही भाग नाही. तर त्याच्यामुळं काय माहिती आहे ना की पाटणमध्ये जो काही संघर्ष पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन सत्तेदारांनी निर्माण केलेला आहे पाटणकरांनी, आणि शंभूराज देसाईंच्या म्हणजे तोडीस-तोड अशी एक टक्कर देण्या इतकी क्षमता आपल्या गटामध्ये निर्माण केली असल्या कारणामुळं तिथं मात्र साधारणपणे 4-3 असा काहीतरी निकाल लागण्याची शक्यता आहे, किंवा 5-2 असंही होऊ शकतं. पण साधारणपणे 4-3 म्हणजे 3 गट जे आहेत तर ते कमळाकडे राहतील आणि 4 गट ते धनुष्यबाणाकडे राहतील. आणि त्याबरोबरीनं कराडचा जर आपण विचार केला तर कराडमध्ये 12 गट आहेत. 12 म्हणजे सर्वाधिक गट कुठे आहेत तर ते कराडमध्ये. कराडमधले काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसची जे काय आपण म्हणतो ना ताकद ती कमी झाली आहे का तर हो, कमी झालेली आहे. पण तिथं मात्र कराड तालुक्यामध्ये मात्र एखाद्या ठिकाणी हाताचा पंजा हा विजयी होऊ शकतो. 3 ठिकाणी घड्याळ विजयी होऊ शकतं, 3 ठिकाणी. आणि जवळपास 8 ठिकाणी हे कमळ फुलताना आपल्याला दिसतंय. तर साधारणपणे हे आपण तालुकावाईज आपण असा विचार केला म्हणजे महाबळेश्वर, वाई, खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, सातारा, जावळी, पाटण आणि कराड, एकूण किती 60 गट आणि 130 गण. आपण जो एक्झिट पोल देतोय तो जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं देतोय. आणि मग तिकडे जसं बलाबल राहील म्हणजे समजा एका गटामध्ये एक उमेदवार कुठल्याही पक्षाचा जर विजय होत असेल तर साधारणपणे दोन्ही गटामधले त्याचे जे काही साथीदार असतात पंचायत समितीसाठी कुठंतरीच क्रॉस वोटिंग होऊ शकतं एखाद्या ठिकाणी, की बाबा 2 कमळं आणि 1 अमुक द्या असं होऊ शकतं, नाही याच्यातला काही भाग नाही. पण साधारणपणे त्याच्या दुप्पट त्या तालुक्यामध्ये हे निश्चितपणानं पंचायत समितीचे उमेदवार हे विजयी होताना दिसतील आपल्याला संपूर्णपणे. आता तुम्हाला सांगतो की आता आपण जो एक्झॅक्ट एक्झिट पोल जो आहे आपला तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हणजे अजितदादा पवार यांच्या पक्षानं किती उमेदवार उभे केले होते? 60 पैकी 60 गटामध्ये 38, ओन्ली 38. शिवसेना शिंदेसाहेबांच्या शिवसेनेनं किती उभे केलेले होते? कारण शिंदेसाहेबांचे 2 आमदार आहेत म्हणजे पाटणमध्ये आणि कोरेगावमध्ये. त्यांनी किती उमेदवार एकूण उभे केले होते तर 60 गटापैकी फक्त 37 गटामध्ये उमेदवार उभे केलेले होते. भारतीय जनता पार्टीनं मात्र 65 गटापैकी 60 गटामध्ये हे उमेदवार आपले उभे केलेले होते. आणि मग मी जसं म्हटलं तसं की संख्याशास्त्राचा हिशोबानं आणि प्रोबॅबिलिटीचा सिद्धांत ह्याचा जर आपण स्टॅटिस्टिकली विचार आपण करायला लागलो तर ज्या उमेदवारांची ज्याची संख्या जास्त त्याच्यामध्ये विजयी होणाऱ्या उमेदवारांची संख्या किंवा प्रोबॅबिलिटी त्याची जास्त. हा एक साधा स्टॅटिस्टिकमधला नियम आहे, लक्षात घ्या तुम्ही. तर त्याच्या हिशोबानं जर आपण आता विचार केला तर साधारण असणारा आपला जो एक्झिट पोल आहे तो जिल्हा परिषदेमधल्या 65 जागांच्या संदर्भामध्ये आपण देतो आहोत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांनी 38 ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे आणि 16 ते 19 एवढे उमेदवार त्यांचे आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून येण्याची शक्यता आहे. 16 ते 19 ±3 म्हणजे 16चे 13ही होऊ शकतात, 1922 होऊ शकतात. 16 ते 19 असा साधारणपणे राष्ट्रवादीचं एक बलाबल राहील. त्यानंतर शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना जी आहे म्हणजे आपले आदरणीय शंभूराज देसाई साहेब आणि महेश शिंदे, आमदार महेश शिंदे, ते ह्या दोघांचं असणारं काम आणि स्वतः देसाई साहेब हे आपले पालकमंत्री आहेत त्यांचा असणारा प्रभाव तसा विचार केला तर 37 त्यांनी उमेदवार एकूण उभे केलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 ते 13 ±3 म्हणजे 10 शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे किंवा आपण असं म्हणूया की शंभूराज देसाई आणि महेश शिंदेंच्या शिवसेनेचे 10 ते 13 हे गटामध्ये ते विजयी होऊ शकतात. ±3 म्हणजे 10चे 13ही होऊ शकतात, 13चे 16ही होऊ शकतात.
तर त्याच्यामुळे +-3. आता मुद्दा येतो की 60 जागांवरती किंवा 60 गटांमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपले उमेदवार उभे केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जरी आपण 60%, 55% किंवा 50% असं जरी धरलं आणि आपला जो काही अंदाज आहे किंवा आपलं जे काही लोकांशी बोलणं होतं आहे किंवा एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये आपले म्हणून जे काही आडाखे आहेत किंवा आपली म्हणून काही एक मेथड आहे, त्याच्या जर विचारानं बघितलं तर साधारणपणे 32 ते 38 एवढे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार 32 ते 38 गटामध्ये विजयी होऊ शकतात. इथं मात्र +-6 आहे. म्हणजे बाकीच्यांच्या ठिकाणी मी म्हणते +-3, पण या ठिकाणी मात्र +-6 आहे. त्याचं कारण असं की त्यांचे जवळजवळ दुप्पट उमेदवार उभे आहेत म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेमध्ये. आता मुद्दा असा राहतो की 4 ते 5 जागा अशा असतील की ज्याच्यामध्ये मग एखादी म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, वंचित बहुजन आघाडी असे काही बाकीचे जे काही इतर पक्ष आहेत म्हणजे आपली स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल म्हणजे हाताचा पंजा वगैरे असं तसं किंवा यांचा जानकरांचा पक्ष असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, असे जे काही बाकी सगळी जे उमेदवार आहेत किंवा बहुजन समाज पक्ष असेल असे बाकीचे सगळे जे उभे आहेत तर त्यांचा जर आपण विचार केला तर ते 0 ते 3-4 आपण असं एक गृहीत धरूया किंवा अशी शक्यता आपण ठेवूया, कारण अगदीच आपल्याला त्यांना वट्टामध्ये बाजूला करता येत नाही. तर साधारणपणे 16 ते 19 राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार +-3, भारतीय जनता पार्टी 32 ते 38 +-6 आणि शिवसेना 10 ते 13 +-3 असा साधारणपणे आपला जो एक्झिट पोल आहे तो एक्झिट पोल आपण या ठिकाणी देत आहोत. साधारणपणे आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करतो त्याचं जे काही संख्याशास्त्राच्या हिशोबानं आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहतो, आपला जो काही कनेक्ट आहे, आपले जे काही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जो काही होणारा स्थानिक पातळीवरचा जो सर्वे असतो किंवा त्याचे म्हणून काही ठोकताळे आहेत तर त्याचा अंदाज घेतल्यानंतर हे होतं. आता याच्यामध्ये सहानुभूतीची लाट तर हा एक मुद्दा असा राहतो, पण सहानुभूतीची लाट खूप मोठ्या प्रमाणात जरी असली तरीसुद्धा पैशांचा बाजार का झाला असा एक प्रश्न आपल्यासमोर उभं राहतो. आणि मग पैशाला महत्त्व दिलं गेलं असेल मतदान करताना तर सहानुभूती हा विषय बाजूला पडतो आणि पुन्हा ती लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं एक अत्यंत घातक गोष्ट ठरते. सहानुभूती आहे तरीसुद्धा 100% त्या पक्षाचे उमेदवार विजयी होतील याची गॅरंटी नाही, कारण ज्यावेळेला राजीव गांधींची हत्या झालेली होती म्हणजे एक त्यांची हत्या होती, हा आपला अजितदादांचा आहे तो अपघात होता, पण राजीव गांधींची हत्या झाल्यानंतरसुद्धा किंवा जी काही ज्या पद्धतीनं एक ज्याला आपण म्हणतो ना की सहानुभूतीची लाट आली तर त्याच्यामुळं निम्मी निवडणुकीचा निकाल वेगळा लागला आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्या दुःखद निधनानंतरचा निकाल वेगळा लागला होता. किंवा इंदिरा गांधींची ज्या वेळेला हत्या झालेली होती त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्यावेळेला सुद्धा एक प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट होती, परंतु 542 पैकी 402 एवढ्या जागा त्यांच्या आलेल्या होत्या, तरीसुद्धा 100च्या वर म्हणजे 140 जवळजवळ ज्या जागा होत्या तर त्या आलेल्या नव्हत्या. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 100% असतं का तसं, तर तसं नसतं. तर त्याच्यामुळं 38 उमेदवार उभे केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि सहानुभूतीची लाट जरी असली त्याच्यामध्ये तरीसुद्धा ते 100% त्यांना त्याचा फायदा होईल असं होत नाही. तर त्याच्यामुळं साधारणपणे 16 ते 19 मात्र राष्ट्रवादीच्या +-3 लागू शकतात, 32 ते 38 भारतीय जनता पार्टीच्या +-6 लागू शकतात आणि 10 ते 13 शिवसेना शिंदे +-3 लागू शकतात आणि मग बाकी सगळे जे इतर पक्ष आहेत राष्ट्रीय काँग्रेसपासून इतर बाकी सगळ्यांच्या मी मगाशी उल्लेख केला तर त्यांचे 0 ते 3 इकडं तिकडं असे ते लागू शकतात. तर मला असं वाटतं की हा जो आपला एक्झिट पोल आहे हा आपला नेहमीप्रमाणे हा मला असं वाटतं करेक्ट येईल, कारण नगरपालिकेचाही आपला करेक्ट आलेला होता किंवा त्याच्या आधी मी जे काही एक्झिट पोल दिलेले आहेत तर ते 100% करेक्ट आलेले आहेत.
म्हणजे मोठ्या मोठ्या चॅनलवरनं जे काही एक्झिट पोल दिले जातात त्याच्यामध्ये 70% जरी बरोबर आले तरी स्वतः म्हणतात की खूप मोठं झालं, आमचा करेक्ट आला होईल असं तसं. पण आपला थोडासा अभ्यास वेगळा आहे, आपला थोडासा कनेक्ट वेगळा आहे. आपल्याला जी काही माहिती पुरवणारी जी काही यंत्रणा आहे किंवा जी काही आपण यंत्रणा उभी करतो त्याच्यामध्ये खूप बदल आहे, फरक आहे. आपलं एक मेथड वेगळी आहे संपूर्णपणे. तर त्याच्यामुळं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 16 ते 19 +-3, भारतीय जनता पार्टी 32 ते 38 +-6, तर शिवसेना 10 ते 13, शिवसेना शिंदेसाहेबांची 10 ते 13 +-3 असा साधारणपणे हा आपला एक्झिट पोल आहे. 9 तारखेला नेमकेपणानं काय होतं हे आपल्याला कळणार आहे. आपण जर करेक्ट आलेलो असू तर निश्चितपणानं आपण सगळे आमचं अभिनंदन कराल. आमचं जर काही चुकलं असेल किंवा काही चुकीच्या अंदर आलं असेल तर त्याला मात्र वेगळी किनार असेल, जे मी सुरुवातीला बोलून ठेवलेलं आहे की ती सहानुभूतीची किनार जर त्याला असेल तर कदाचित खूप वेगळं काहीतरी निश्चितपणानं होऊ शकतं. पण साधारणपणे असं मला वाटतं की आपण हा एक्झिट पोल दिलेला आहे तो नेहमीप्रमाणे करेक्ट येईल आणि तो करेक्ट यावा असंच आमची एक धारणा आहे निश्चितपणानं. तेव्हा मला असं वाटतं की हाही एपिसोड किंवा हा जो भाग आहे किंवा हा संपूर्णपणे आपला जो काही मतदार चावडी ही आपण असे काही उपक्रम राबवले या निवडणुकीच्या निमित्तानं, त्यालासुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला, मोठ्या प्रमाणामध्ये ते पाहिलं गेलं आणि त्याबद्दल उत्तम प्रतिक्रियाही आम्हाला दिल्यात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे, आपल्या या भूमिशिल्प डिजिटलचे संपादक पद्माकर सोळवंडे आणि मी स्वतः तुषार भद्रे मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला निकाल ज्या दिवशी असेल त्यावेळेला सुद्धा अत्यंत गतिशील पद्धतीनं तो निकाल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. तूर्तास इथं थांबतो. आमचं हे आवडलं तर सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर फॉरवर्ड करा, म्हणजे अनेकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्हाला हे असेल तर, किंवा आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत तर त्या प्रतिक्रियासुद्धा निश्चितपणाने आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करा. असं एक मी आपल्या सर्वांना मनापासून आवाहन करतो. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.